या खासदारची सून मीडिया समोर येऊन चक्क सांगते की त्यांचा मुलगा माझ्याशी जवळपास मागच्या 7 वर्षापासून शारीरिक संबंध ठेवत नाहीये। एकीकडे दुसऱ्या बाजूला तेच खासदार मीडिया समोर सांगतायत की त्या सुनेला जवळपास 12 करोड आणि बंगल्यामध्ये हिस्सा पाहिजे, गाडीमध्ये हिस्सा पाहिजे, त्यामुळे ही सून असे कृत्य करते। तर दुसरीकडे सासऱ्याचा जो मुलगा आहे त्या खासदारांचा, तो मुलगा यावरती काहीही बोलला नाहीये। परंतु अखेर हा कोणता खासदार आहे आणि या सुनेचे हे आरोप खरे आहेत का हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, हे खासदार आहेत ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत। विनायक राऊत यांची सून म्हणजे गिरिजा ओक। घटनेच्या बॅक स्टोरीमध्ये येऊयात। एकीकडे गिरिजा राऊत आणि त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यामध्ये 2017 मध्ये विवाह झाला। विवाह झाल्यानंतर जवळपास 7 वर्षे गेले तरी देखील त्यांच्या मुलाने गितेश राऊत यांनी गिरिजा राऊत यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत असा आरोप गिरिजा राऊत यांनी केला। तर दुसरीकडे ठाण्यामध्ये एकीकडे ज्या पद्धतीने आरोप केले जात होते गिरिजा यांच्यावरती, त्याच पद्धतीने आता ठाण्यामध्ये जे गिरिजा राऊत आहेत त्यांनी गुन्हा दाखल केलाय की त्यांच्यावरती अघोरी जे आहे ते कृत्य केले जात होते, त्यांना गोमूत्रही पाजलं जात होतं। परंतु त्यानंतरनं ज्यावेळेस समोरून राऊतांनी त्यांच्या विरोधात जे आहे ते मुद्दा उचलला की प्रॉपर्टीमध्ये हे पाहिजे ते पाहिजे, त्यामुळे हे सगळं नाटक करतायत, त्यानंतरनं गिरिजा राऊत यांनी हे सगळे खुलासे केले। या खुलाशामुळे गितेश राऊत यांनी जवळपास 7 वर्षापासून गिरिजा राऊत यांच्यासोबत सेक्स किंवा शारीरिक संबंध ठेवले नाहीत असाही आरोप केलाय। आता एकीकडे दुसरी बाब म्हणजे ज्यावेळेस गिरिजा राऊत या सगळ्या मुद्दे मांडत होत्या त्यावेळेस त्यांनी खूप सारे आरोप केले। त्या आरोपामध्ये असंही सांगितलं की त्यांना मुद्दामपणे छळ दिला जात होता। घरामध्ये पैसे मोजण्याची मशीन असली तरी ती देखील त्यांना हाताने पैसे मोजायला लावत होते। त्यानंतरनं लग्नाच्या वेळेस एका ठिकाणी फ्लॅट असल्याचं सांगितलं गेलं, परंतु लग्नानंतरनं त्यांना झोपडपट्टीत एक घर होतं त्या घरात राहायला लावलं। तर दुसरी बाब म्हणजे एकीकडे विनायक राऊत यांनी गिरिजा राऊत यांच्यावरती जे आहेत ते आरोप केलेत। या आरोपामध्ये गिरिजा राऊत यांच्यावरती बोललं जाते की त्यांना जे आहे ते प्रॉपर्टीसाठी या सगळ्या गोष्टी करायच्यात, बाकी यामध्ये काही तारतम्य नाही। परंतु ज्या वेळेस गिरिजा राऊत या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करत होत्या त्यावेळेस गितेश राऊत यांच्यामध्ये खरंच काही दोष आहे का हा प्रश्न समोर येत होता। तर दुसरी बाब मध्ये ज्या वेळेस गिरिजा राऊत आणि गितेश राऊत यांच्यामध्ये शारीरिक संबंध व्हायची वेळ येत होती त्यावेळेस ते सरळ सरळ त्या गोष्टी इग्नोर करत होते। जसं की घरामध्ये शारीरिक संबंध ठेवत असतील तर त्यावेळेस ते सांगत होते की आता नकोयत, घरच्यांना आवाज येईल। त्यानंतरनं बाहेर गेल्यानंतर आजूबाजूला लोक राहतात, आता नकोयत। त्यानंतरनं त्यांनी चक्क तर हद्दच केली। या हद्देमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांना आपल्या देशामध्ये शारीरिक संबंध ठेवायला आवडत नाहीये, आपण बाहेरच्या देशात जाऊन शारीरिक संबंध ठेवू। गिरिजा राऊत यावरतीही तयार झाल्या, ते लोक बाहेरच्या देशात गेले, तिथेही त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यात आले नाहीत। त्यानंतरनं गिरिजा राऊत यांनाच काहीतरी झालंय असं समजून त्यांनी त्यांच्यावरती अघोरीचे प्रचार चालू केले। यामध्ये अघोरीच्या प्रतापामध्ये त्यांच्यावरती त्यांना गोमूत्र पाजण्यात आलं, त्यांचे केसही कापण्यात आले, त्यांना ज्या पद्धतीने ट्रीट केलं जात होतं त्या शाळाला कंटाळून अखेर त्यांनी ठाण्याच्या एका पोलीस स्टेशनमध्ये आपली केस दर्ज केली। त्यानंतरनं विनायक राऊत हे समोर आले आणि समोर आल्यानंतर त्यांनी प्रत्यारोप केले। आता प्रश्न हा समोर येतोय, एकीकडे एक महिला समोर येऊन अशा पद्धतीचे मुद्दे मांडते ज्यामध्ये तिला तिची वैयक्तिक लाईफ मीडिया समोर मांडायला लागते, खरंच त्या महिलेवर हा छळ झाला का हाही प्रश्न समोर येतोय। तर दुसरी बाब म्हणजे एकीकडे राजकीय खेळी असल्याचंही सांगितलं जातंय, परंतु अखेर सत्य अद्याप समोर आलं नाहीये। हे प्रकरण कोर्टात जाणार आहे। एकीकडे जवळपास 14 ते 15 जणांच्या विरोधात ठाण्याच्या एका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल झाला, परंतु या प्रकरणात दोषी कोण आहे हे सांगता येत नाहीये। मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे मला जरूर कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक